नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। नाविन्यपूर्ण उपक्रमातून जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी जनजागृती करा, विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या सूचना। तर कचरा टाकण्यावरून वाद, महापालिकेच्या नागरिक मित्र पथकाला धक्काबुक्की व शिवीगाळ, गुन्हा दाखल। आता बघूया सविस्तर बातम्या। अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विभागातील सर्व जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून व्यापक जनजागृती करावी। अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजातील सर्व घटकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यावर भर द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिल्या आहेत। जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी गठीत विभागीय समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। बैठकीस विभागातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, समाज कल्याण तसेच संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। विभागीय आयुक्त श्रीकांत यांनी जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दखल प्रकरणे, जनजागृती उपक्रम आणि उपलब्ध निधीच्या वापराचा विभागनिहाय आढावा घेत जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठका नियमित घेऊन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी अनुचित जाती व अनुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला। दाखल प्रकरणांचा वेळेत निपटारा, पीडितांना तातडीने आर्थिक मदत, पुनर्वसन आणि शासनाच्या सवलतींचा लाभ वेळेत मिळावा यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावं, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले। तसेच तृतीयपंथीय हक्क संरक्षण व कल्याण मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला। तृतीयपंथीय व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा, त्यांच्या समस्या संवेदनशीलतेने सोडवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावं, अशाही सूचना विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिल्या। बैठकीत विभागीय पोलीस ठाण्यांमध्ये कार्यान्वित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तसेच विविध कारणांमुळे बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या स्थितीचाही आढावा घेण्यात आला। बंद कॅमेरे तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करावे, तसेच पोलीस ठाण्यांमध्ये प्रस्तावित सीसीटीव्ही यंत्रणेची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिल्या। यावेळी विभागातील संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको भागातील M2 रोडवरील जिजाऊ चौक परिसरात कचरा टाकल्याप्रकरणी दंड भरण्यास सांगणाऱ्या महापालिकेच्या नागरिक मित्र पथकातील सदस्यासोबत वाद घालून त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी महापालिकेत नागरिक मित्र पथकात कार्यरत असलेले संतोष बनकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीवरून संशयित आरोपी राम वाकळे आणि हर्षल गावंडे उर्फ मुन्ना यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार 13 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास जिजाऊ चौकातील प्रभा डेअरीजवळ मोठ्या प्रमाणावरती कचरा टाकण्यात आल्याची माहिती नागरिक मित्र पथकातील बनकर आणि त्यांचे सहकारी किसन निकम यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता साई अकॅडमीचे राम वाकळे यांनी हा कचरा टाकल्याचं समोर आलं। नागरिक मित्र पथकाने त्यांना महापालिकेच्या नियमानुसार दंड भरावा लागेल असं समजावून सांगितलं। त्याचा राग आल्याने वाकळे यांनी प्रकाश आर्थरवदे यांचे सहयोगी हर्षल गावंडे उर्फ मुन्ना याला तेथे बोलावून घेतला। घटनास्थळी पोहोचताच हर्षल गावंडे याने महापालिका कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद घातला। हा वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर हर्षलने बनकर यांच्या सहकार्याचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि बनकर यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली। सार्वजनिक शांततेचा भंग करत शासकीय कर्मचाऱ्यांना कर्तव्यापासून रोखल्याप्रकरणी अखेर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सध्या सुरू आहे। विशेष मतदार पुनर्परीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे BLA पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबिर तसेच आढावा बैठक शिवसेना भवन सिल्लोड येथे उत्साहात संपन्न झाली आहे। या प्रशिक्षण शिबिरात शिवसेना पक्षाचे मार्गदर्शक प्रशांत घोरपडे व दिग्विजय पाटील यांनी SIR कार्यक्रमाची उद्दिष्टे, मतदार पुनर्परीक्षणाची प्रक्रिया, BLAची जबाबदारी तसेच प्रत्यक्ष काम करताना घ्यावयाची दक्षता याविषयी सखोल मार्गदर्शन केलं। यावेळी खासदार तथा छत्रपती संभाजीनगर जालना SIR संपर्क प्रमुख संदीपान भुमरे, माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार तसेच शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख विलास पारकर यांची प्रमुख उपस्थिती होती। बैठकीत विशेष मतदार पुनर्परीक्षण मोहिमेचं गांभीर्य अधोरेखित करण्यात आलं।
प्रत्येक पात्र मतदारांची नोंद अचूक व्हावी, अपात्र व बोगस मतदारांची नावे ओळखून आवश्यक कार्यवाही करावी, तसेच कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये यासाठी BLNनी गांभीर्याने काम करण्याचं आवाहन करण्यात आलंय. यावेळी फॉर्म अचूकरित्या भरताना घ्यावयाची काळजी, आवश्यक कागदपत्रे, पांढऱ्या पार्श्वभूमीच्या छायाचित्र वापरण्याचं महत्त्व, BLNनी काम करताना ओळखपत्र जवळ बाळगणं, मतदार पडताळणीची प्रक्रिया, स्थलांतरित मृत दुबार व बोगस मतदारांची नोंद याबाबत सविस्तर उदाहरणासह मार्गदर्शन करण्यात आलं. बैठकीत उपस्थित BLA व कार्यकर्त्यांनी आपल्या शंका व अडचणी मांडल्या. त्यांच्या मार्गदर्शकांनी उदाहरणासह समाधान करून काम अधिक प्रभावीपणे कसं करावं याबाबत मार्गदर्शन केलं. तसेच SIR मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या BLNचा मुंबई येथे विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. आमदार अब्दुल सत्तार यांनी सर्कल प्रमुखांनी बूथनिहाय सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक BLAशी सातत्याने समन्वय ठेवावा आणि एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश दिले. तर खासदार संदीपान भुमरे यांनी SIR कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून ही मोहीम यशस्वी करावी असं आवाहन करण्यात आलंय. या प्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर सत्तार, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना तालुका प्रमुख केशवराव पाटील तायडे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन पाटील गाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वासराव दाभाडे, उपसभापती संदीप राऊत, संचालक दामुअण्णा गव्हाणे, जयराम चिंचपुरे, सतीश ताठे, राजाराम पाडळे, राजश्री निकम, शकुंतलाबाई बनसोड, मेघा शहा, गीता धाडगे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी, BLA व कार्यकर्ते उपस्थित होते. मी गेली 40 वर्ष समाजसेवेत असून मला प्रत्येक कुटुंबातील किमान 2 पिढ्या ओळखतात. प्रत्येकाचं वेगळं नातं निर्माण झालं असून हक्काचे संबंध आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क हीच माझी कमाई असल्याची भावना आमदार प्रदीप जयस्वाल यांनी व्यक्त केली आहे. मनपा प्रभाग क्रमांक 1 भगतसिंग नगर साईनगर येथे 80 लाख रुपयांच्या सिमेंट रस्त्याचं लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. पावसामुळे झालेल्या चिखलामुळे आमच्या मुलाबाळांना शाळेत जाताना, ज्येष्ठांना आणि माता भगिनींना रोजच्या जीवनात किती त्रास सहन होत होता हे मी जवळून पाहिला. त्यावेळी मी त्यांना वचन दिलं होतं की आपली ही समस्या 15 दिवसाच्या आत सोडवून देईल. जूनच्या शेवटच्या आठवड्यात दिलेला शब्द मी रविवार 12 जुलै रोजी पूर्ण करून दाखवला. हे नातं आणि लोकांची सेवा हेच माझं पाठबळ आहे. या रस्त्यामुळे येथील हजारो नागरिकांची वर्षानुवर्षाची गैरसोय आता कायमस्वरूपी दूर झाली आहे. आता या भागातील दैनंदिन दळणवळण अधिक सुखकर, सुरक्षित आणि सन्माननीय होणार आहे. यापुढे सुखदुःख आणि अडीअडचणीत मी नेहमीच उभा राहील असा शब्द आमदार प्रदीप जयस्वाल यांनी दिला. नागरिकांची समस्या तातडीने सोडवली त्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आमदार जयस्वाल यांचं स्वागत करून आभार मानले. या लोकार्पण सोहळ्याला उपशहर प्रमुख रमेश सूर्यवंशी, राजू अहिरे, रमेश इदाटे, युवा सेनेचे नारायण सुरे, महानगर संघटक शारदा घुले, उपशहर संघटक कविता फरकडे, शाखा प्रमुख विक्की लोखंडे, सर्व शिवसेनेचे, युवा सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026. मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. लक्षात ठेवा, सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल. तेव्हा पथविक्रेता व्यवस्थापन आणि विकासासाठी आपल्या मतदानाचा अधिकार नक्की बजावा. नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकतात. मतदान केंद्र: मनपा शाळा भडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा. लक्षात ठेवा, मतदान दिनांक 25 जुलै 2026. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, GST की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं।
लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें, साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम, योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. पायधुनी परिसरात अवघ्या 5 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सुरक्षा रक्षकाने केलेला अमानुष अत्याचार अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळीमा फासणारा असून या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी शिवसेना नेत्या व महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केली आहे. पायधुनीमध्ये 7 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती सुरक्षा रक्षकानेच भीषण असा अत्याचार केलेला आहे. या संदर्भात पोलिसांना मी संपर्क केलेला आहेच. त्यांनी आरोपी ताब्यात घेतलेला आहे. परंतु या मुलीच्या कुटुंबीय आणि त्यांचे स्नेही यांच्याशी पण माझ्या प्रतिनिधींनी संवाद साधला आणि त्यांच्या कुटुंबियांशी, तिच्या वडिलांशी आणि शेजाऱ्यांशी माझं बोलणं देखील झालं. कुठल्याही परिस्थितीमध्ये या आरोपीला फाशी मिळाली पाहिजे हीच त्यांची अपेक्षा आहे. आणि मुलीची तब्येत जी आहे त्याच्यामध्ये तिला गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत. त्याच्यावरती देखील उपचार हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेले आहेत. कुटुंबियांचं सांत्वन मी केलं, त्यांना धीर वाढवला आणि आम्ही याच्यामध्ये नसरापूरच्या घटनेनुसारच ताबडतोब न्याय मिळावा म्हणून सरकार प्रयत्न करेल, यासाठी आमचं लक्ष असेल असं सांगितलं. खास करून या कुटुंबियांच्या शेजाऱ्यांची अपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून आहे. ते कार्यकर्तेही आमच्या पक्षाचे आहेत आणि त्यांनी विनंती केलेली आहे की हा जो वॉचमन ज्या कंपनी म्हणून आलेला होता त्या कंपनीवरती सुद्धा कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. कारण त्यांनी त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे कुठलं न घेता कामावर पाठवलं आणि अशा प्रकारनी दुर्दैवी घटना घडलेली आहे. या मुलीचं शिक्षण पुढे चालू राहावं आणि त्याचबरोबर ती लवकर बरी व्हावी या दृष्टिकोनातून मी शिवसेनेचे आमदार आणि स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष या नात्याने सातत्याने प्रयत्न करणार आहे आणि यांच्या कुटुंबियांच्या बरोबर आपण सगळे आहोत. आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जसं नसरापूरच्या केसबद्दल तातडीने भूमिका घेतली तशी याबद्दलही भूमिका घ्यावी असं निवेदन मी तिघांना तसंच मुंबई पोलीस आयुक्तांना देत आहे. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मित्र गुरुजन यांना भेटायला अनेक वर्ष लागतात. त्यामुळे ही संधी घडवून आणण्यासाठी घाटीतील शस्त्रक्रियाशास्त्र विभागाने आजी माजी विद्यार्थी प्राध्यापकांची पुनर्भेट करून दिली. शरीरक्रियाशास्त्र विभागामार्फत फिजिओलॉजी रियुनियन 2026 रूट्स अँड हॉरिझॉन या कार्यक्रमाची वेरूळ येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी शरीरक्रियाशास्त्र विभागातून पदवी उत्तीर्ण झालेल्या आजी माजी विद्यार्थ्यांसाठी
व या विषयातील निवृत्त प्राध्यापकांचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी परदेश देशभरातून व महाराष्ट्रातून जवळपास 60 अध्यापकांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. डॉक्टर सुकरे यांच्या हस्ते सर्व निवृत्त शिक्षकांना व अतिउत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अध्यापकांचा सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉक्टर सुकरे यांनी अशा प्रकारचा आगळावेगळा सन्मान सोहळा आयोजित केल्याबद्दल शरीर शस्त्रक्रिया विभागाचं कौतुक केलं. अनेक सन्मानार्थी अध्यापक हे माझे गुरुवर्य आहेत व त्यांचा माझ्या जीवनात जडणघडणीमध्ये मोठा वाटा आहे. भविष्यात महाविद्यालयातील इतर विभाग सुद्धा अशाच प्रकारचा सोहळा आयोजित करतील अशी अपेक्षा डॉक्टर सुकरे यांनी व्यक्त केली. या प्रसंगी डॉक्टर रोहिणी पिसोळकर, डॉक्टर उर्जिता झिंगाडे, डॉक्टर शरदचंद्र वानखेडे, डॉक्टर मंगल कुलकर्णी, डॉक्टर सुरेखा कौडिन्य, डॉक्टर गोपाळ नगाटे, डॉक्टर मीनाज पठाण, डॉक्टर दत्तात्रय थोरात, डॉक्टर कुंदार लाखकर, डॉक्टर सुधीर चौधरी, डॉक्टर काशीनाथ गरकळ यांना सन्मानचित्र देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी शरीर शस्त्रक्रिया शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर अंजली शेटे यांनी मनोगत व्यक्त करताना सेवानिवृत्त अध्यापकांचं मार्गदर्शन हे नवीन पिढीसाठी अत्यंत मोलाचं आहे. म्हणूनच या कार्यक्रमाचं ब्रीदवाक्य रूट्स अँड हॉरिझॉन असं ठेवलंय. त्यामुळे जुन्या आणि नवी पिढीतील अध्यापकांचं नातं आणखी दृढ होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर नंदा सोमवंशी, डॉक्टर काशीनाथ गरकळ, डॉक्टर सुरेखा जाधव, डॉक्टर चंद्रशेखर डांगे, डॉक्टर अशफाक सय्यद, डॉक्टर स्मिता बुट्टे, डॉक्टर रूपा डोईफोडे व इतर सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026चा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारा प्रोत्साहनपर लाभ याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था समृद्ध जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे. जे नियमित कर्ज परतफेड करतात त्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये प्रोत्साहन 50,000 पर्यंतची रक्कम मिळणार आहे. 22-23 म्हणजे आर्थिक वर्ष 22-23, 23-24 किंवा 24-25 या 3 वर्षापैकी जे 1-2 वर्षाचं ज्यांनी नियमित वेळेमध्ये कर्ज परतफेड केलेली आहे त्यांना 50,000 पर्यंत त्यांना प्रोत्साहन पण रक्कम मिळणार आहे त्याच्यामध्ये. यस. आणि याबाबत शेतकऱ्यांनी तर बँक लेवलला त्यांचे जे आधार, आता ही जी योजना आहे ती आधार बेस आहे. म्हणजे प्रत्येक कर्जदाराचा आधार आहे आणि आधार ऑथेंटिफिकेशन केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. तर याच्यामध्ये बहुतेक आमच्याकडे आम्ही सहकारी संस्थामार्फत किंवा सहकारी बँकेमार्फत जी माहिती भरलेली आहे तर त्यामध्ये ते आधार असलेल्या सर्व सभासदाची माहिती भरलेली आहे. फक्त आधार नसलेले फार कमी सभासद आहेत. म्हणजे साधारणतः माझ्याकडं जर हे केलं तर आपल्या जिल्ह्यातनं एक 4-5 असे शेतकरी आहेत की जे आधार नसलेले. बँक खातं आणि त्यांचं जे कर्ज खातं आहे तर त्याच्याशी ते आधार संलग्न केलेलं. यस. हो, ॲग्रीस्टॅक असलेले शेतकरी आणि आधार बेस असलेले असे दोन्ही शेतकरी आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. कारण जास्तीत जास्त आधार म्हणजे आता इथून पुढे जे योजना आपण ही करतो ते ॲग्रीस्टॅक बेस असणार आहेत आणि त्याला आधार पण लिंक असणार आहे. त्यामुळं ते ॲग्रीस्टॅकचा पण याच्यामध्ये अंतर्भाव करण्यात आला. सद्यस्थितीमध्ये आपण जे सहकारी बँकेमार्फत जे साधारणतः आम्ही 59,000 पर्यंतचे शेतकऱ्यांची माहिती अपलोड केलेली आहे. तर याच्यामध्ये आता ही प्रोसेस झाल्यानंतर प्रत्यक्षात किती शेतकरी पात्र होतात तर याच्यानंतरच प्रत्यक्षात आपल्याला कळेल की नेमकं शेतकरी किती पात्र होतात. त्याच्यामध्ये आता काय इन्कम टॅक्स असेल हे सगळं 2-3 पॅरामीटर आपण कंबाईन करून प्रोसेस होणार आहे. कालावधीचं कारण आपल्याकडनं तर माहिती म्हणजे सर्व बँकांनी म्हणजे सहकारी बँका असतील, सर्व कमर्शियल बँका आहेत, नॅशनल बँकांनी माहिती ही भरलेली आहे. प्रोसेसिंगची प्रक्रिया चालू आहे. तर साधारणतः किती कालावधी लागेल पण ही सध्या लवकरच होईल असं अपेक्षित आहे. भाजपचे सत्ता असताना वारकऱ्यांना दमदाटी करून त्यांच्याकडून शौचासाठी 20 रुपये घेण्यात आले. ही पुणेकरांसाठी शर्मेनं मान घालवण्याची गोष्ट आहे असा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे. आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर आणि अर्थातच त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर किंवा मुक्ताईनगर ते पंढरपूर, पैठण ते पंढरपूर हा एकूणच महाराष्ट्राच्या या देशाच्या समृद्ध अशा वारीचा हा प्रवास आहे. ही परंपरा आहे आणि हे आम्ही पुणेकर या ठिकाणी वारी म्हणजे आमचं वैभव किंवा आमचा पुणेकरांचा गौरव समजतो. आणि आम्हाला एका गोष्टीचा अभिमान आहे की मागची 750 वर्ष म्हणजे साधारणतः कधी 754 वर्ष ही वारी पुणे शहरातून या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने जाते. आणि संत तुकाराम महाराजांच्या चिरंजीवांपासून ते बरीचशी पुढची नका जी काय वारकरी संप्रदायाची मंडळी ही कायम पुण्यात मुक्कामी राहून या ठिकाणी पंढरपूरला मार्गस्थ झालेली. या मागच्या 750 वर्षामध्ये जे गालबोट लागलं नाही, जो डाग लागला नाही, तो डाग मात्र काल आणि आज या ठिकाणी पुण्यामध्ये पालखी विसावल्यानंतर या ठिकाणी लागलेला आहे. भाजपचा महापौर असताना, भाजपचा या शहराचा खासदार असताना, ज्या भाजपने हिंदुत्वाचा ठेका घेतलेला आहे
त्या भाजपच्या सत्तेच्या काळामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे त्या शहरामध्ये वारी काल दाखल झाल्यानंतर सुलभ शौचालयांमध्ये या ठिकाणी वारकऱ्यांकडून जबरदस्ती 20 रुपये घेतले जात आहेत। मुळातच सुलभ शौचालय ही पुणे महानगरपालिकेची मालकी आहे, पुणेकरांची मालकी आहे। वारकऱ्यांना आपण सगळ्या सेवा मोफत देतो। असं असताना या ठिकाणी भाजपच्या सत्तेच्या काळामध्ये या वारकऱ्यांकडून जबरदस्तीने त्यांना अगदी दमदाटी करून 20-20 रुपये गोळा करण्यात आले। त्यांना विनाशुल्क ते सुलभ शौचालय वापरण्यात मनाई करण्यात आली। हे पुणेकरांच्या दृष्टीने शर्मेने मान खाली घालणारी ही घटना असं माझ्या सरकार वाटतं। त्याच्यामुळं सत्ताधारी भाजपचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। या खात्याचे प्रमुख संतोषजी वारोळे यांना मी कडक शब्दात सूचना दिल्यात, हा प्रकार थांबला पाहिजे। त्याचबरोबर याच्यामध्ये जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडकातली कडक कारवाई करावी आणि त्या संदर्भामध्ये त्या कर्मचाऱ्याला किंवा संबंधित एजन्सीला ही त्या ठिकाणी ब्लॅकलिस्ट करावा अशा प्रकारची मागणी केली आहे। त्याच्यामुळं काँग्रेस पक्ष या प्रकाराच्या संदर्भात गप्प बसणार नाही। जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि भाजपने पुणेकरांची आणि वारकरी संप्रदायाची माफी मागावी ही या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। नाविन्यपूर्ण उपक्रमातून जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी जनजागृती करा, विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या सूचना। तर कचरा टाकण्यावरून वाद, महापालिकेच्या नागरिक मित्र पथकाला धक्काबुक्की व शिवीगाळ, गुन्हा दाखल। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।